नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, 2 महिन्यांपूर्वी निर्लज्ज मायले गेले होते त्यांच्या सबस्क्रायबरच्या घरी, म्हणजेच नाशिकला। तेव्हा हे लोक ट्रेनने गेले होते। आता त्यांनी ट्रेननी का ट्रॅव्हल केलं होतं त्याचं कारण तुम्हीच ऐकून घ्या पत्रास्टेच्या केअरटेकरच्या तोंडून। आम्ही जाणार होतो ओला उबेरनी, पण 3.5 तास गाडीतनं आम्ही आखडून जाऊ आणि कधी कधी गाडी मला पण लागेल एवढी लांब गेली तर जाऊ दे, ट्रेननी जाऊया। ऐकलत ना मंडळी, हा केअरटेकर काय बोलला ते? 3-3.5 तास कार मध्ये आखडून जाईल शरीर, कधी कधी गाडी मला पण लागते, त्यामुळे आम्ही मुंबई टू नाशिक ट्रेनने ट्रॅव्हल करतोय। पण आता रत्नागिरी टू गोवा जर आपण डिस्टन्स चेक केलं ना तर तो आहे 5 तास 17 मिनिटं। हे लोक गेले होते 12:30 वाजता दुपारी कॅब बुक करून। 5 तासाची जर्नी होती, म्हणजे लोक जर हॉल्ट घेत गेले असतील तर 5-5:30 किंवा 6ला तिथे पोहोचले असणार। कारण तिथे पोहोचून हा पत्रास्टेचा केअरटेकर बोलला होता की इव्हनिंग स्नॅक्स कम लंच करायला चाललो आहे आता। थांबा मंडळी, मी तुम्हाला ती पण क्लिप दाखवते। गोव्याचा ब्लॉग आम्ही इथून सुरुवात करतो। आता वाजले दुपार तिकडे 12:30। इव्हनिंग स्नॅक्स कम लंच आता कॅब मध्ये 5-5.5 तासाची जर्नी यांना कम्फर्टेबल वाटू शकते, तर मग नाशिकला जाताना कॅब का बरं करायला जमली नव्हती यांना? 3 तासाची जर्नी लवकर संपते की 5.5 तासाची जर्नी हो मंडळी? काय आहे ना, कम्फर्ट पेक्षा हे लोक पैशाकडे बघतात। आता कसं डान्सर ताई होती ना कॉन्ट्रो द्यायला, आणि तो रोजचा ड्रायव्हर असल्यामुळे यांना पुष्कळ डिस्काउंट मिळाला असणार, पण हे सगळं तो केअरटेकर सांगणार नाही आपल्याला। एवढं खर्च करून गेले होते, शेवटी काय झालं, हात हलवत आले परत, कोण भेटायला पण आलं नाही। अरे पत्रास्टेच्या केअरटेकर, आता तरी समजून जा रे तुझी व्हॅल्यू। कोणालाच इंटरेस्ट नाही आहे आता तुमच्या चॅनल मध्ये, त्या पत्रास्टे सारखंच आता चॅनलला पण लॉक लाव आणि आराम कर। मंडळी, आणि या किरकिरे काकू पण किती डबल डोलकी आहेत माहिती आहे का तुम्हाला? त्यावेळी या किरकिरे काकू तर गाडीच्या प्रवासात त्रास होईल हा पत्रास्टेचा केअरटेकर बोलला होता तेव्हा होय होय करत होत्या, आणि आता यावेळी सँडविच सारख्या दोघींच्या मध्ये अंग मोडून बसल्या होत्या, तरी पण बोलतात काय तर मस्त मजा आली ट्रॅव्हल करायला। गोव्याची ट्रिप तर फ्लॉप झाली। फ्लॉप ट्रिप वरून आले आणि दुसऱ्या दिवशी काय तर यांचं लॉक तुटलं होतं सोन्याच्या रूमचं, आणि पाणी पण येत नव्हतं। खरं तर यांच्या पत्रास्टेमध्ये ना काहीच ठीक नाही आहे। दर 1-2 महिन्याने काय ना काय तरी खराब होतच असते। शेवटी तेच झालं ना, हपापाचा माल गपापा। हे लोक लोकांना लुबाडतात, मग देव कोणत्या ना कोणत्या कारणाने जे फुकट मिळालं यांना ते यांच्याकडून हिसकावून घेतो। तरी देखील निर्लज्ज माणूस सुधरत नाही आहे। मंडळी, या किरकिरे काकू स्वतःला खरंच 16 वर्षाची तरुण मुलगी समजतात काय हो? त्या प्लंबर दादाचं वय पण एवढं नव्हतं वाटत, पण या किरकिरे काकू त्यांना प्लंबर काका हाक मारत होत्या। अहो काकू, त्यांनी तुम्हाला काकू नाही तर आजी बोललं पाहिजे, जरा वयाचं भान ठेवा हो तुमच्या। आता ही बिंडोक फॅमिली गोव्याला गेली होती तेव्हा होती 13 आणि 14 तारीख। हा बोलला होता 15ला गेस्ट येणार आहे, 15ला होता बुधवार, आणि तसं पण हे लोक गेले होते गोव्याला तेव्हा ती आजी तिच्या घरी गेली होती। मग अचानक याने संडेच्या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ कसा काय प्ले केला? यात तर आजी होती आणि त्या प्लंबर दादांना सोडायला जायचं म्हणून लालपरी मध्ये बसून फिरायला गेल्या होत्या। प्लस त्याच व्हिडिओ मध्ये 11 मिनिट 19 सेकंडला हा बोलला आज सॅटर्डे मार्केट आहे म्हणून आम्ही जातोय। आता बुधवार कुठे, शनिवार कुठे, कशाचा कशाला मेळ नाही। मला असं वाटते ह्या माणसाने परत उलटे सुलटे व्हिडिओज टाकायला सुरू केलं आहे। अडाणी माणूस मार्केटला जाऊन पापलेट दाखवत होता आणि फोन मध्ये पापलेटचा रेट दाखवत होता। 1100 पण ह्याला नीट वाचता येत नव्हतं। आधी हा 100 असं बोलला, थोडा पॉज घेतला, मग बोलतो काय तर 1100। रे हो, बरोबरच आहे ना। तसं पण हा माणूस तरुणपणी दिवसाचा दिवे लावायचा आणि रात्रीचा अभ्यास करायचा। अहो मंडळी, म्हणजे नाईट कॉलेजला होता ना तो, आणि बोलतो काय तर मी BMS केलंय। अरे बाबा, मी BAF केलंय, आणि मी तर तुझ्या सुकुमारीपेक्षा पण लहान आहे रे, तरी एका रेप्युटेड ऑर्गनायझेशन मध्ये चांगल्या पोस्टवर आहे, आणि तू बसला इथे थाल्या मोजत। कठीण आहे रे बाबा तुझं खरंच। विचार कर रे, YouTube बंद झाला तर काय करशील? तसं पण गेल्या वर्षीचं आणि या वर्षीचं तुझं झोपडा स्टे कम्पेअर केला ना तू, तर तुला पण माहिती आहे या वर्षी काहीच प्रॉफिट नाही झालाय तुझा।
आतापर्यंत जेवढे लोक आले तुझ्या झोपडा स्टेला ते फक्त आणि फक्त तुझा व्हिडिओ बघूनच आले आहेत. विचार करणारे बिंडोक माणसा, जर युट्यूब खरंच बंद झालं तर कोण येईल तुझ्या झोपडा स्टेला? शेवटी त्याला पण लॉकच लावून बसावं लागेल तुला. मग ह्यांच्या फिश थालीमध्ये मंडळी जी फिश करी असते ना, हे लोक माशाच्या डोक्याची करतात, पण हे लोक थालीमध्ये त्या ग्रेव्ही मध्ये एक पण तुकडी देत नाही, नुसती पाण्यासारखी ग्रेव्ही देतात. मी रिसेंटली सुरमई थाली खाल्ली होती. त्यात फ्राय सुरमई, सुरमईचं कालवण, त्यात पण मस्त सुरमईची तुकडी होती नॉर्मल साईजची, सोलकढी, भाकरी, भात आणि एक्स्ट्रा कालवण दिलं होतं. त्या थालीची प्राइस होती 500 रुपये. 500 रुपये मध्ये मस्त अशी सुरमई थाली मी खाल्ली होती. आणि हे लोक 550 रुपये मध्ये काय असं वेगळं देतात हो गेस्ट लोकांना, हेच मला समजत नाही. आणि काय काय जागेवर तर मंडळी अनलिमिटेड थाली असते, म्हणजे भाकरी राईस तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता. पण ह्या पत्रास्टेमध्ये साधं लिंबू आणि कांद्याचे पण हे लोक एक्स्ट्रा चार्ज लावतात. ह्या पत्रास्टेचे रूल्सच काहीतरी वेगळे आहेत, अगदी पत्रास्टेच्या केअरटेकर सारखे. आता या पत्रास्टेमध्ये एवढे हेल्पर्स आहेत, तरी पण त्या आजी आणि नाचणाऱ्या ताईला बसवलं होतं सुकीकर्ती साफ करायला. काय माणसं आहेत ना हे, पाहुण्यांना पण कामाला बसवतात. उद्या त्या गेस्टला पण बोलतील जेवायला हवं असेल ना तर कांदे चिरून द्या. भरोसा नाही या लोकांचा काही. आणि ही नाकूजाऊ बेबी गेस्टने दिलेले ड्रेस साडी गिफ्ट गोळा करून चालली होती टेलरकडे. अगं ये नाकूजाऊ बेबी, त्या ब्लाऊजची बटणं ना नीट शिवून घे. मागे माहिती आहे ना, नाचताना ब्लाऊजची बटणं उघडली होती ती, आणि ती बटणं उघडलेली बघून किरकिरे काकू कशा मध्येच टाळ्या वाजवता वाजवता उठून पळून गेल्या होत्या दात दाखवत. आणि तू तर वेड्यासारखी नाचत होती. ते देखील तुझ्या बिंडोक नवऱ्याने कॅप्चर केलं होतं. व्हायरल होण्यासाठी ना तुम्ही लोक काहीही कराल. मंडळी, मागे हा बिंडोक माणूस तर बोलत होता की कोकम कढी मस्त लागते यांच्याकडची. आता बोलतो काय तर गेस्टला आवडत नाही आहे ती, त्यामुळे आतापासून कोकम कढी ऐवजी डाळ द्यायची. पण काल तर याने परत कोकम कढी वाढली होती ताटात. हा माणूस ना बोलतो एक आणि वागतो भलतच. आता त्या डोंगरावरच्या आत्याच्या आई गेल्या होत्या 12 तारखेला त्यांच्या घरी, तर निघताना त्यांनी आशीर्वाद दिला यांना की लवकर काहीतरी होऊ दे. तर निर्लज्ज बाई माणूस बोलतो काय तर 1 नाही तर 2 होऊ देत. काय रे बाबा, याला बोलतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. किती तो उतावळेपणा. अरे कोणासमोर काय बोलावं ह्याचा तरी विचार करत जा रे. तुला जराही लाज वाटत नाही का रे? आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, हा बिंडोक माणूस पण ना त्या युरोपच्या वांगेवाली सारखाच आळशी आहे. कॅलेंडर मध्ये याच्या अजूनपर्यंत एप्रिल महिना सुरू आहे. आता तर 8-10 दिवसात मे महिना संपेल. मला तर हेच नाही समजत, कसं या लोकांना संकष्टी कधी आहे, एकादशी कधी आहे हे समजते. एकतर यांच्या किचन मध्ये पण यांनी कॅलेंडर लावलं नाही आहे. खरंच कठीण आहे बाबा यांचं. गेस्ट लोकांनी गिफ्ट मध्ये ग्लास दिले होते, तर बिंडोक माणूस बोलतो काय तर थोडी थोडी घ्या, सर्वांनी घ्या. मला तर आता असं वाटतंय मंडळी, गेस्टच्या नावाखाली हे लोक झेडमार्ट मधून गिफ्ट आणत असतील आणि दाखवत असतील व्हिडिओ मध्ये. आयुष्यात फक्त एकदा त्या किरकिरे काकूंनी त्या काकांच्या फोटोला नमस्कार केला होता. आता काकू परत विसरल्या वाटते काकांना आणि त्यांच्या पुण्याईला. कारण आज जो झोपडा स्टे सुरू आहे हा त्यांच्यामुळेच सुरू आहे. काकूंनी न चुकता त्यांच्या फोटोला नेहमी नमस्कार केला पाहिजे. आता हा गिफ्ट ओपनिंग वाला व्हिडिओ ना गोवाला जायच्या आधीचा आहे. कारण एवढं खाण्यापिण्याची वस्तू बघून हा बिंडोक माणूस बोलला उद्या फिरायला जायची सोय झाली. किती लाडघोटी लोक आहेत ना ही मंडळी. असे उलटे सुलटे व्हिडिओज टाकून लोकांची दिशाभूल करून यांना काय मिळते हो. आता जुळा रूम झाला, सोन्याचा रूम झाला, त्यात आईची ह्या लोकांनी हकालपट्टी केली आणि आता ती मुलांना घेऊन हॉलमध्ये दरवाजासमोर झोपली होती. शेवटी काय बाबा, ती पण निघाली दुसऱ्या दिवशी मुंबईला जायला. तेव्हा तो खुजल किरकिरे काकूंना वहिनी म्हणून हाक मारत होता. विगिनबाईला तो दादा असं हाक मारतो आणि नाकुजाऊ बेबीला ताई बोलतो. आता तुम्हीच कॉमेंट करून सांगा हो मंडळी, ह्या खुजलचं नेमकं नातं काय आहे यांच्यासोबत. खरं तर त्या खुजलने किरकिरे काकूंना आजी अशी हाक मारली पाहिजे, पण तो यांना वहिनी हाक मारतोय. मंडळी, त्या डान्सर ताईला निघताना हा बाई माणूस बोलला की गोव्याचा प्रसाद घेतला ना नीट. आता गोव्याचा प्रसाद म्हणजे मंडळी तुम्ही तर समजलेच असाल ना, मोस्टली लोक गोव्यावरून काय घेऊन येतात ते. आता मला समजलं 1.5 दिवसाची गोवा ट्रिप ह्या लोकांनी कशासाठी केली होती ती. मंडळी, ही एक क्लिप बघून घ्यावं जरा. आता ह्या क्लिप मध्ये तुम्ही बघू शकता
की नाकुजाऊ बेबीने त्या सिंक मध्ये चिकन वॉश केलं। त्या सिंक मध्ये ऑलरेडी दुधाचा टोप होता आणि इतरही भांडी होती। व्हेज वाले जे यांच्याकडे जेवायला जातात ना, त्यांनी जरा बघा हे लोक किती घाणेरडेपणा करतायत। आता कधी पण सिंक मधली भांडी घासून झाली की त्यानंतरच नॉनव्हेज किंवा भाजी असेल ते आपण वॉश करतो, पण यांच्या झोपडा मध्ये ना सगळंच उलट आहे। ह्या लोकांनी आता नवीनच काहीतरी सुरू केलं आहे। नॉनस्टे वाल्यांना यांनी बोलवलं होतं, त्यांना घरात पण नाही घेतलं। त्या किरकिरे काकू त्यांना भेटायला पण बाहेर गेल्या नाही, ते लोक गेटच्या बाहेर उभं राहूनच गप्पा मारत होते। असा स्वतःचा अपमान करून घ्यायला हे लोक कशाला जातात त्या झोपडा मध्ये, मला अजूनपर्यंत समजत नाही आहे। आणि कोणीतरी ना ह्या बिंडोक माणसाला सांगा जरा की त्याला तिसऱ्याचं कालवण बोलतात, त्याला सारखं तसरेमुळे करत असतो। ह्यांच्या वीक मध्ये किती वेळा सॅटर्डे येतो काय माहिती, दर 2 दिवसांनी आम्ही सॅटर्डे मार्केटला जातोय बोलत असतात। अरे हो, हे तर जादू वर्ल्ड मधनं आलेले लोक आहेत ना। ह्या पत्रस्टेच्या केअरटेकरची केसच वेगळी आहे। पावसाळा सुरू होतोय म्हणून झोपडा स्टे बंद होणार आहे। काल परवाच वाटते पाऊस पडला होता रत्नागिरीमध्ये, त्यामुळे पत्रस्टेची लाईट गेली होती। आता मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल 20 तारखेला मुंबईमध्ये मतदान होतं, पण बाई माणसं काय मुंबईला मतदान करायला आल्या नव्हत्या। एका दिवसात ट्रेनने जाऊन येऊ शकत होते लोक, एक दिवस झोपडा स्टे बंद ठेवला असता तरी देखील चालला असता। पण शेवटी पैसा इम्पॉर्टंट आहे, देशाचं काही होऊ देत, यांना त्याच्याशी काही लेनदेन नाही। आणि स्वतःला मार सोशल इन्फ्लुएन्सर म्हणवतात। अरे आधी स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडा, मग लोकांना इन्फ्लुएन्स करा। काय लोक यांच्याकडनं शिकतात देव जाणे। आज यांच्या पत्रस्टेमध्ये गेस्ट आले होते गोव्यावरून, ते पण फक्त जेवण्यासाठी। पण जेव्हा हे लोक गोव्याला गेले होते तेव्हा यांना कोणीच भेटायला आलं नव्हतं। तर मंडळी, असा आहे हा निर्लज्ज, बेशिस्त, बेजबाबदार पत्रस्टेचा केअरटेकर। तुम्हाला या अक्कलशून्य माणसाबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा। आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते। आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।